आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरातील श्रीराम पेट्रोल पंप ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील मुख्य रहदारी मार्ग गटारींची झाकणे गायब असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गटारींची झाकणे नसल्यामुळे अनेक नागरिक पाण्याचा अंदाज न आल्याने गटारात पडल्याच्या घटना घडल्या. हा मार्ग शहरातील प्रमुख वाहतूक मार्ग असून याच रस्त्याने लोकप्रतिनिधी, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी आणि अधिकारीही प्रवास करतात. तरी देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महानगरपालिकेतील सत्ताधारी व प्रशासन जनतेच्या मूलभूत समस्यांबाबत सांगत गायकवाड यांनी शहरातील रस्ते, गटार स्वच्छता आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गटार स्वच्छतेसाठी होणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी नागरिकांच्या कराच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का असा सवाल उपस्थित केला. एका हलक्या पावसात शहराची ही अवस्था होत असेल तर मुसळधार पाऊस झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, गटारींवर झाकणे बसवावीत, खड्डे बुजवावेत आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे अशी मागणी केली. धुळे शहरात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल देखील करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी केले. प्रतिनिधी प्रकाश पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. आज श्रीराम पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पाण्याचा डबकं 2 दिवसापासून रिमझिम पावसाची झडते असताना धुळे शहरामध्ये मुसळधार पाऊस न होता आज 2 दिवसापासून फक्त पावसाला सुरुवात झाली. परंतु धुळे शहरामध्ये रहदारीचा मार्ग श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी अनेक मातंबर, आमदार, खासदार, नगरसेवक, प्रशासनाचे काही अधिकारी व कर्मचारी या ठिकाणीवरून जात असतात. परंतु या ठिकाणी जात असताना यांच्या काही डोळ्यांमध्ये काही गेलेलं आहे का? इथं पाण्याचा एवढा मोठा डबकं साचलेलं आहे. परंतु हे फक्त महानगरपालिकेवरती याच्या एकामेकावर विरोध करायचा आणि टीका करायची. धुळे शहराच्या विकासावर कोणीही बोलायला तयार नाही आहे. आज तुम्ही बघताय पाण्याचं डबकं इतकं साचलेलं आहे. रिमझिम पाऊस चालू असताना सुद्धा या ठिकाणच्या गटरीसुद्धा चोरले गेलेले आहे. महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी हे फक्त सत्ता भोगतान पैसे जनतेची लूट करताय. विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला कोणीच तयार नाही. जर धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर किती नुकसान होऊ शकतं. आता 2 दिवसाचं नुसतं एकदम रिमझिम पाऊस चालू आहे तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली श्रीराम पेट्रोल पंपाजवळ.